अरे माझी नोकरी गेली हे सत्य मी कुणाला आणि कसं सांगू? माझी जीभच रेटत नाहीये. तुला माहिती माझ्या सासऱ्यांनी खूप खटपटी करून खर्च करून मला पैसे दिले होते. ही नोकरी मिळवून दिली होती, पण तीही गेली आता. अरे तू थोडा वेडा आहेस का? कसं सांगू मी त्यांना, माझ्या सासू सासऱ्यांना? तुला वेड लागलाय. त्यांना जर का हे कळलं ना तर या घरात मला जेवढा मान मिळतो ना तेवढा सुद्धा मिळणार नाही. मला आत्ता घर फार महत्वाचं आहे. नाही म्हणजे मी नुसताच बसलो नाही, मी शोधतोय ना मुंबईत एखादी नोकरी शोधतोय मी. हा मग नोकरी मिळाली तर सांगून टाकेन ना मी त्यांना की मला अबुधाबीचा कंटाळा आलेला आहे, आता मला बायको मुलाबरोबर राहायचं बस. हा यार, नोकरीच मिळाली नाही तर काय करायचं मग? हे एक काम करशील प्लीज, मला थोडे पैसे पाठवशील? नाही हे बघ, हॅलो हॅलो हॅलो, मला माहिती आहे की मी तुझ्याकडनं कर्ज घेतलेलं आहे, पण मी नोकरी मिळाल्यानंतर सगळं कर्ज फेडून टाकेन ना. हां पण प्लीज बघ ना, फार नाही. हे बघ तुला सांगतो, मला आता फक्त 25-50 हजार रुपये हवेत. हॅलो 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 हॅलो. नोकरी गेल्यावर मित्रच काय, कुत्रही विचारत नाही असं म्हणतात. करेक्ट आहे. बिचारा कांता काकू, त्यांचा जावई तिकडे नोकरी करतो अबुधाबीला, याचा केवढा अभिमान आहे त्यांना. आणि त्यांना जर खरं कळलं तर त्या काय करतील देव जाणे. वृंदा, अगं अशी एकटीच काय बडबडतेस? अच्छा, तुझं ते काय ते कॉम थिटा साइन थिटा ते पाठ करतेस का? ताई, कॉम थिटा नाही, कॉस थिटा असतं. हा ग, जे काही असेल ते. आणि तू असा रात्रंदिवस जर अभ्यास करत बसलीस ना तर आजारी पडशील. मग परीक्षेचं काय? माहितीये मला, तुला माझ्या परीक्षेची अजिबात काळजी नाही. पण तुझ्या लग्नाच्या आधी जर मी आजारी पडले तर सगळी धावपळ कोण करणार याचंच तुला जास्त टेन्शन आहे ना. वृंदा, शहाणपणा करू नकोस. मी का बोलते ते तुला चांगलंच माहिती आहे. तू कर अभ्यास, मी आले. कुठे चालली? काय नाही अगं, ते कपडे सुकत घातलेत ना ते काढते. माहितीये, आता त्या तिकडे डोकावून काहीच उपयोग नाहीये बरं का. तो मायनस आहे ना, तो कधीच न्यूट्रलला गेलाय. वृंदा, तू फटके, तुला मी फटकेच देणार आहे. तू काही काय बोलतेस? तू मारू नको. मी मारणार आहे तुला. अगं वृंदा. अरे काही नाही, आज सायली आली होती ना, ती म्हणत होती ह्या शनिवारी चंदनाचा आणि प्रसाद भाऊजींचा साखरपुडा आहे आणि त्या कार्यक्रमानंतर त्यांनी डिनर पार्टी अरेंज केली आहे. तिकडे एवढा मोठा सोहळा होतोय आणि आपल्याला आमंत्रण नाहीये, याचं वाईट वाटतं ना तुला? नाही, तसं काही नाही आहे. म्हणजे आईने बोलावलं नाही मला, त्याचं काय वाईट वाटून घ्यायचं नाही. हे तर होणारच होतं. खरं तर आपल्याला आमंत्रण नाही दिलं हे एका अर्थी बरंच झालं. ऍटलिस्ट खाणारी 2 तोंड तरी कमी झाली. असं का म्हणतोयस तू? त्या डिनर पार्टीसाठी जो खर्च होणार आहे त्यातला 1 पैसा तरी माझी आई देईल असं वाटतंय तुला? नाही, तो सगळा खर्च त्या गरीब बिचाऱ्या बाबूराव काकांच्या माथी मारला जाईल. हे माझ्या लक्षातच आलं नाही रे. बिचारी बाबूराव काका, रोज बघत असतो मी त्यांना ऑफिसमध्ये. हे लग्न ठरल्यापासून सतत चिंताग्रस्त असतात. आय होप हे लग्न झाल्यानंतर तरी त्यांच्या यातनांचा अंत होईल.
तर माझी आई लग्न झाल्यानंतर सुद्धा ना त्या चंदनाच्या रोजच्या जेवणाचे पैसे मागायला कमी करणार नाही. हो बाई वाईस थैसून घे. हा पाणी घाल पाणी. हा हा अगं हे काय ग थांब तरी. हे काय आहे काय हे? गो बाय तुका दिसना ना वरांडा धुतता. मी काय अंधेरी नाहीये दिसतंय मला हे धुती असते. अरे पण मी काय चिखलात न जायचं. माझी साडी खराब झाली तर तू धुवून देणार आहेस का ही? कित्याक उगाच भडकतस. साडी वाईच वर धरून चाललास तर कित्याक खराब होतली. नी पाय ओले झाले तर बारदनाक पूस. हा बघ या शी या अशा गलिच्छ बारदानाला मी माझे पाय पुसू. गो बाय आता धुवून घातलेलं धुपकं बारदन आता. काय कांता ताई. ताई ए ताई बी म्हणायचं नाही मला. सांगून ठेवते तुला ना आता फालतू लोकांबरोबर जोडत नसते मी. काय तुम्ही ताई ताई काय ते तुमच्या सारख्या गलिच्छ लोकांबरोबर राहते ना हेच चुकलंय माझं. कसली चाळ आहे ही शी. हो अगदी बरोबर बोलताय कांता मॅडम तुम्ही. अहो तुमच्यासारख्या बाईने या चाळीत राहावं एवढी या चाळीची लायकीच नाहीये मुळात. तुम्ही खरं म्हणजे ना एखाद्या पॉश हायफाय सोसायटीमध्ये राहायला पाहिजे. अगदी सुदेश भाऊंच्या सोसायटी सारखी. ते त्याचं नाव काढायचं नाही सांगितलं ना तुला. अहो मी कुठे नाव घेतोय. मी तर तुम्हाला फक्त सांगतोय की अशा एखाद्या सोसायटीमध्ये तुम्ही घर घ्या. म्हणजे कसं पॉश हायफाय शेजारणी अगदी छाया त्यांच्या आहेत तशा. परत तेच नाव काढायचं नाही तिचं. हो मी तुम्हाला फक्त उदाहरण देतोय. आता बघा आता तुमच्याकडे काही दिवसांमध्ये गाडी येणार. मग तुमची गाडी या फडतूस लिंबूवाडीत शोभेल का? नाही म्हणजे इंद्राचा ऐरावत हत्ती बैलाच्या गोठ्यात बांधल्यासारखं होईल ना ते. तेव्हा तुम्ही खरंच विचार करा आणि तुम्हाला आणि तुमच्या गाडीला शोभेल अशा एखाद्या पॉश सोसायटीमध्ये जागा घेऊन टाका. अरे गधड्या बोलत बोलत चिखलात नाही इथे आणलंस म्हणजे पाय खराब केलेस तू. अहो इथे ते चपला घासल्यात की पुसल्या जातील आणि मी सांगितलं त्याच्याकडे लक्ष देऊन विचार करा. आगाऊ कार्टा काय पुस म्हणे. शी. एक ना एक दिवस ना धडा शिकवणार आहे या लिंबूवाडीतल्या लोकांना मी सुदेश. प्रसाद माझं नाव प्रसाद आहे. अगं तू सुदेश या नावाने हाक मारलीस कळलं का तुला? शक्यच नाही. त्या नालायकाचं नाव मी कशाला घेईन माझ्या ओठांवर. आणि जास्त फाजीलपणा केला तर हाणीन धरून एक सगळ्यांसमोर. सुदेश म्हणे चला चला चल. अर्धा किलो साखर दे ना. मायनस मायनस बघ मी तुला सांगितलं होतं ना आमच्या सगळ्या भावंडांमध्ये आईचं सगळ्यात जास्ती प्रेम हे सुदेश दादावरती. त्याचं तिच्यापासून दूर जाऊन राहणं ही गोष्ट आईने तिच्या मनाला फार लावून घेतली होती. आणि अजूनही ते दुःख आई रागाच्या रूपात व्यक्त करते. पण खरं सांगायचं झालं तर
आईला अजूनही सुदेश दादाचीच उणीव भासते. अरे मग तू का नाही त्या दोघांचं पॅचअप करून देत? तुमची पूर्ण फॅमिली पुन्हा पहिल्यासारखी हसती खेळती होऊन जाईल. तुला काय वाटतं मी काहीही प्रयत्न केला नसेल? वृंदा, अगं मलाही माझं घर पुन्हा पहिल्यासारखं झालेलं हवंय. आम्ही सगळी भावंड एकत्र असल्याचं मलाही बघायचं आहे. वृंदा, तुला माहितीये मी आणि सुदेश दादांना लहानपणी कायम एकत्र असायचो, कायम. म्हणजे एकत्र शाळेत जायचो, एकत्र खेळायचो, एकत्र अभ्यास करायचो. अगदी गावी आजोळी गेलो ना तरी एकत्र नदीत सूर देखील मारायचो. एक प्रकारचा आधार असायचा सुदेश दादाचा मला. त्या आठवणी माझ्यासाठी किती अनमोल आहेत ह्याची तू कल्पनाही नाही करू शकणार. कदाचित आता या आठवणींवरतीच समाधान मानायची वेळ आली आहे. वृंदा, तुला आमच्या आईचा स्वभाव माहिती आहे ना? ती तिचा हट्ट, तिचा अहंकार कधीही सोडणार नाही. ती सुदेश दादा आणि छाया वहिनी दोघांना कधीही माफ करणार नाही, कधीच नाही. अरे का नाही करणार? त्यांचं एवढं प्रेम आहे ना सुदेश दादांवर, मग माफ का नाही करणार त्यांना? अगं, त्यांना माफ करणं म्हणजे त्यांचं घर सोडून जाणं ही तिची चूक आहे हे मान्य करण्यासारखं आहे. आणि आईच्या मते ती कधीही आणि कुठेही चुकत नाही. मला माफ करा, मी चुकलो. मी तुम्हा सगळ्यांशी खोटं बोललो. माझी नोकरी गेली, मला हाकलून दिलंय तिथून. मी अबुधाबीला परत नाही जाऊ शकत. खूप लोकांची देणी करून ठेवलेत मी. म्हणून मला थोडे पैसे हवे होते. नाही, नाही, मी हे नाही करू शकत. नाही. हे जर का मी सांगितलं तर सासू इथून हाकलवून देईल. आणि आता मला या घराची जास्त गरज आहे. इथेच गप्पपणे बसून पैशांची सोय होते की नाही ते बघतो. हो, त्यासाठीच केला होता फोन. होय, परवा साखरपुडा आहे आणि जेवणही आहे. सगळ्यांनी यायचं. हा, हो हो, बाकी काय छान चाललंय. हा, दुकान चालू आहे. कसं आहे माहितीये का, पण फायद्या तोट्याचा विचार मी नाहीच करतो. अहो, आमच्या जावयाला अबुधाबीत 5 आकडी पगार आहे. मग मी कशाला विचार करू? नोकरी बिकरी काही नव्हतं. मीच खटपटी वगैरे करून त्याला कामाला लावलेलं आहे. इकडं पाठवताना पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. हो, मग म्हातारपणी बघणार नाही होय तो. हा, हो. जीजू, मला तुम्हाला सॉरी बोलायचं होतं. त्या दिवशी परफ्यूमवरून खूपच बोलले ना मी तुम्हाला. ऍक्च्युली लेडीजचे ब्रँड्स अँड ऑल तुम्हाला काय माहिती असणार ना, मला कळायला हवं होतं. थँक्स प्राची. प्राची, या घरात ना तूच एकटी हुशार आहेस आणि समजूतदार आहेस. म्हणून मला तुला काहीतरी सांगायचं. शुअर, पण त्याआधी ना मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. इनफॅक्ट द्यायचंय. काय? ही ना नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा येणार ना तेव्हा जे जे तुम्हाला आणायचं त्या सामानाची लिस्ट आहे. आणि त्याच्याबरोबर ना सगळे ब्रँड्स पण लिहिलेत मी. म्हणजे तुम्हाला शोधायला प्रॉब्लेम नको ना. आणि जिजू, दिस टाइम नो मिस्टेक. हा, एक जरी गोष्ट तुम्ही यातली विसरलात ना तर आय विल किल यू. बसली का तुमची? बोला की चटचट. येताय तुम्ही का दुसरा मंडपवाला गाठू? हॅलो आई, मी छाया बोलते. If A is equal to B and B is equal to C, then by the law of transitivity, A is equal to C.
आणि हा एकदम सोपा फॉर्म्युला इथे ऍप्लिकेबल आहे. आई गो अगो पायी सोनं दुखलं करायच्या. आता हळू करते हा. मी तुला रोज सांगते चंदना जरा केसांना तेल लावत जा, पण तुला वेळ कुठे मिळतोय. पण आई आज तू हेड मसाज केलायस ना, खूप छान वाटते खरंच. मी तर ठरवलंय आता सासरी जाईपर्यंत रोज तुझ्याकडून हेड मसाज करून घेणार आहे. चला चला चला, उशीर झाला सुद्धा. कितीही लवकर आवरायचं म्हटलं ना तरी उशीर व्हायचा होतोच. अहो तुम्ही आज रजा घेतलीये, लक्षात आहे ना? हो लक्षात आहे माझ्या. मी त्या कॅटररकडे जाऊन येतोय. त्या साखरपुड्याच्या दिवसाचा बेट ठरवायला हवा ना, त्याला पैसे देऊन यायला पाहिजेत. बाबा तुम्ही एकटेच जाताय का मी पण येऊ तुमच्या बरोबर? नको नको, तू तुझा अभ्यास कर, मी जातोय बाबांसोबत. अशी कामं घरातल्या पुरुषांनी करायची असतात. तुम्ही घरातली कामं आटपा, तोपर्यंत आम्ही जाऊन येतो. चला बाबा. चला आम्ही जाऊन येतो जरा. आई कसा बोलत होता नाही, अशी कामं घरातल्या पुरुषांनी करायची असतात. तुम्ही अभ्यास करा, आम्ही जाऊन येतो. कसला आणतो हा सध्या. नाही ग, तो खरंच आता मोठ्या माणसांसारखं वागायला लागलाय. अगं तुला माहित नाही, त्या दिवशी तर म्हणत होता आता बाबांना हातभार लावायचा म्हणून मी नोकरी वगैरे करणार आहे. पण खरंच चंदनाताई, आता केदार अगदी समजूतदार झालाय नाही. हो बघ ना, अगदी काल परवाचीच गोष्ट वाटते. तुला आठवते आपण दोघी शाळेतून घरी आलो होतो आणि आई छोट्या केदारला घेऊन घरी आलेली. खरंच ग, अगं केवढासा होता तो. मला असं होत होतं की कुठे ठेवू आणि कुठे नाही त्याला. तुला आठवते, मला वाटतं तुझ्या शाळेचं वार्षिक स्नेह संमेलन होतं ना दुसऱ्या दिवशी. हो. आणि तू त्याला सोडून जायला तयारच नव्हतीस. अगदी त्यासाठी तू परीचा रोल सुद्धा सोडला होतास. पण खरंच किती छान होते ना ग ते दिवस. अगदी सोनेरी अक्षरात लिहून ठेवाव्या अशा आठवणी होत्या त्या. आपण कितीही मोठे झालो ना तरी लहानपणीच्या आठवणीमध्ये आपण पुन्हा लहान होतो, नाही का? वृंदा, अगं मलाही माझं घर पुन्हा पहिल्यासारखं झालेलं हवं आहे. आम्ही सगळी भावंड एकत्र असल्याचं मलाही बघायचं आहे. एक प्रकारचा आधार असायचा सुदेश दादाचा मला. त्या आठवणी माझ्यासाठी किती अनमोल आहेत ह्याची तू कल्पनाही नाही करू शकणार. बसली का तुमची? बोला की चटचट. येताय तुम्ही का दुसरा मंडपवाला गाठू? हॅलो आई, मी छाया बोलतेय. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. नाही 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 नाही, शक्य नाही ते. हे बघ, लग्न समारंभ आहे, घरगुती समारंभ आहे हा. उगाच तुझ्या मित्र मैत्रिणींना बोलवून इथं पार्टीचं स्वरूप देऊ नकोस त्याला. आणि कशाला हव्यात का मैत्रिणी फुकटचे पुख्खे जोडायला? घरगुती समारंभ आहे ना, मग तुम्ही कशाला त्या माणिक भाई, दिनेश भाई, रमणिक भाई यांना बोलवताय? ते काय तुमचे नातेवाईक आहेत? हे बघे, आपले होलसेलर आहेत ते, दुकानात स्वस्तात माल देतात त्यांना. तुझ्या मैत्रिणींसारखे फुकट जेवण जोडायला येणार नाहीयेत. सारखं सारखं माझ्या मैत्रिणींना फुकटे म्हणू नका. अगं मग बोलवू नकोस ना त्यांना, प्रश्न संपला. कशाला आरडाओरडा? काय चाललंय हे? बोलवू दे की 4 मैत्रिणी येणार तिच्या, बोलवू दे तिला. कांता, आपल्या मुलाचं लग्न आहे, भंडारा नव्हे. भंडारा नाहीये ते मला सुद्धा कळतंय. अहो उद्या अबुधाबीला गेल्यानंतर ती बोलू शकणार आहे का तिच्या मित्रमैत्रिणींना? बोलवू दे की 4 तर टकली येणार, बोलवू दे. आई, मी ना एक काम करते, माझी मैत्रिणी विद्या, सीमा, छाया सगळ्यांना बोलवते. छाया वहिनीचं नाव काढायचं नाही म्हणून 1000दा सांगितलं, फाणी धरून ये. अगं आई, छाया वहिनीला बोलवायचं नाही म्हणते मी. माझी मैत्रिणी छाया भिसे, कांदिवलीला राहते, तिला बोलवायचं म्हणतीये. बरं बरं ठीक आहे, बोलाव. थँक्यू थँक्यू आई. कशाला उगाच फुकटचं तिला नाराज करत होतात? आले असते 4 जणी, जेवले असं काय फरक पडतो? आपल्याला थोडाच खर्च करायचा आहे. ते बाबूराव करणार आहेत ना दोन्ही घरचा जेवणाचा खर्च. तुमचं आपल्या नको तिथे काटकसर कंजूसपणा. काय हो, त्या मंडपवाल्याला केलात का फोन? करणार होतात ना. मंडप कसा हवाय, काय हवाय, डेकोरेशन कसं हवाय ठरवायला नको का? करताय फोन? आता सगळे निर्णय तूच घेतेस ना, मग हेही तूच ठरवून टाक. कर, फोन कर. कामाला बाबा या माणसाची. गल्ल्यावर बसण्याच्या पलीकडे ना काही कामाचा नाहीये. मी मरते या घरात. नंबर काय?
अरे उचल रे बाबा फोन, उचल रे. ते 10 कामं पडलेत घरात. काय रे बाबा, ह्यांना फोन करा. हा हॅलो, काय हो, इकडे येणार होतात ना तुम्ही सजावटीचे फोटो बिटो घेऊन? कधी येणार आहात? माझ्या पोराचं लग्न झाल्यानंतर. हे बघा, उद्या सकाळपर्यंत फोटो घेऊन जर आला नाहीत ना तर मी दुसरा मंडप वाला गाठेन. सांगून ठेवतो, 10 कामं येतो माझ्या पाठी. लग्न झाले रिकामी बसले का मी? कळत कसं नाही तुम्हाला? हॅलो हॅलो, अहो दातखिडी बसली का तुमची? बोला की चटचट. येताय तुम्ही का दुसरा मंडपवाला गाठू? हॅलो आई, मी छाया बोलते. तुम्ही चुकून तुमच्या मुलाच्या घरी फोन लावलाय.